नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ITI परीक्षा 2025 प्रथम वर्षाच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडसाठी विचारण्यात येणारे टॉप 75 MCQ पाहणार. प्रश्न क्रमांक 1. विद्युत प्रवाहाची एकक काय आहे? A. व्होल्ट, B. अँपिअर, C. ओहम, D. वॅट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. एम्पिअर. प्रश्न क्रमांक 2. व्होल्टमीटर नेहमी कुठे जोडले जाते? A. मालिकेत, B. समांतर, C. सिरीज, D. कुठेही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. समांतर. प्रश्न क्रमांक 3. ओहमचा नियम कोणत्या संबंधात आहे? A. R बरोबर V गुणिले I, B. V बरोबर I गुणिले R, C. P बरोबर V अधिक I, D. V बरोबर R. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. 4. वॅट हे कोणते एकक आहे? A. शक्तीचे, B. दाबाचे, C. विद्युत भाराचे, D. रेजिस्टन्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. शक्तीचे. प्रश्न क्रमांक 5. 1 किलोवॅट बरोबर ____ वॅट. A. 10, B. 100, C. 1000, D. 10,000. या प्रश्नाचे उत्तर आहे C. 1000. प्रश्न क्रमांक 6. मल्टीमीटरने काय मोजले जाते? A. फक्त प्रवाह, B. फक्त दाब, C. प्रवाह, दाब आणि प्रतिरोध, D. काहीच नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C. प्रवाह, दाब आणि प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 7. मेगर कोणत्या गोष्टीसाठी वापरतात? A. करंट मोजण्यासाठी, B. इन्सुलेशन टेस्टसाठी, C. पॉवर मोजण्यासाठी, D. रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. इन्सुलेशन टेस्टसाठी. प्रश्न क्रमांक 8. मोटरमध्ये ब्रशचा उपयोग कशासाठी होतो? A. कर्थ थांबवण्यासाठी, B. करंट पास करण्यासाठी, C. तापमान मोजण्यासाठी, D. रेजिस्टन्स वाढवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. करंट पास करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 9. मोटरचे RPM म्हणजे काय? A. रिले पर मिनिट, B. रेजिस्टन्स पर मिनिट, C. रेव्होल्यूशन पर मिनिट, D. रोटेशन पर मीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C. रेव्होल्यूशन पर मिनिट. प्रश्न क्रमांक 10. हाऊस वायरिंगमध्ये कोणती वायरिंग सर्वसामान्य आहे? A. सरफेस वायरिंग, B. कंड्यूट वायरिंग, C. ओव्हरहेड वायरिंग, D. अंडरग्राउंड वायरिंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. कंड्यूट वायरिंग. प्रश्न क्रमांक 11. वायरिंग करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? A. वेळ, B. किंमत, C. सुरक्षा, D. रंग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C. सुरक्षा. प्रश्न क्रमांक 12. 3 पिन प्लगमध्ये मोठा पिन कोणता असतो? A. लाईव्ह, B. न्यूट्रल, C. अर्थ, D. फेज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अर्थ. प्रश्न क्रमांक 13. ट्रान्सफॉर्मरचे कार्य काय आहे? A. करंट तयार करणे, B. विद्युतदाब कमी किंवा जास्त करणे, C. सिग्नल वाढवणे, D. मोटर फिरवणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. विद्युतदाब कमी किंवा जास्त करणे. प्रश्न क्रमांक 14. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोणत्या 2 कॉईल असतात? A. पॉझिटिव्ह व निगेटिव्ह, B. इनपुट व आउटपुट, C. प्रायमरी व सेकंडरी, D. मोठे व छोटे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C. प्रायमरी व सेकंडरी. प्रश्न क्रमांक 15. ट्रान्सफॉर्मरमध्ये कोअर कशाची बनलेली असते? A. प्लास्टिक, B. तांबे, C. लॅमिनेटेड स्टील, D. लाकूड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक C. लॅमिनेटेड स्टील. प्रश्न क्रमांक 16. ट्रान्सफॉर्मरमध्ये आयर्न लॉस म्हणजे काय? A. तांब्याचा नुकसान, B. चुंबकीय नुकसान, C. तापमान, D. प्रवाह. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. चुंबकीय नुकसान. प्रश्न क्रमांक 17. अँपिअर मीटर कुठे जोडले जाते? A. समांतर, B. एकसर, C. बाहेर, D. कुठेही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. एकसर. प्रश्न क्रमांक 18. पंख्यातील स्टार्टिंग वाइंडिंग कधी कार्य करते? A. सतत, B. सुरुवातीला, C. शेवटी, D. बंद असताना. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. सुरुवातीला. प्रश्न क्रमांक 19. फ्यूजचा उपयोग कशासाठी होतो? A. मोटर फिरवण्यासाठी, B. ओव्हरलोडपासून संरक्षणासाठी, C. करंट वाढवण्यासाठी, D. पॉवर देण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक B. ओव्हरलोडपासून संरक्षणासाठी.
प्रश्न क्रमांक 20 MCB म्हणजे काय? ए. मेटल कट ब्रेकर. बी. मिनिएचर सर्किट ब्रेकर. सी. मिनिमम कट ब्रेकर. डी. मेटल कट बूस्टर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मिनिएचर सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 21 अर्थिंग कशासाठी केली जाते? ए. करंट वाढवण्यासाठी. बी. विद्युत शॉकपासून बचावासाठी. सी. वायरिंग करण्यासाठी. डी. पॉवर ट्रान्सफर करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्युत शॉकपासून बचावासाठी. प्रश्न क्रमांक 22 एक युनिट म्हणजे किती kWh? ए. 100 किलोवॉट तास. बी. 1 किलोवॉट तास. सी. 0.1 किलोवॉट तास. डी. 10 किलोवॉट तास. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 1 किलोवॉट तास. प्रश्न क्रमांक 23 कंडेन्सरचा उपयोग कशासाठी होतो? ए. व्होल्टेज कमी करण्यासाठी. बी. करंट वाढवण्यासाठी. सी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. डी. मोटर चालवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. प्रश्न क्रमांक 24 पॉवर फॅक्टरचे मूल्य नेहमी किती असते? ए. 1 पेक्षा जास्त. बी. 0 पेक्षा कमी. सी. 0 आणि 1 दरम्यान. डी. 2 पेक्षा जास्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 0 आणि 1 दरम्यान. प्रश्न क्रमांक 25 आयर्न कोरचा उपयोग ट्रान्सफॉर्मरमध्ये का होतो? ए. वजन वाढवण्यासाठी. बी. फ्लक्स वाढवण्यासाठी. सी. शॉकसाठी. डी. करंट जास्त करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फ्लक्स वाढवण्यासाठी. प्रश्न क्रमांक 26 फेज वायरचा रंग काय असतो? ए. काळा. बी. लाल. सी. हिरवा. डी. पांढरा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लाल. प्रश्न क्रमांक 27 न्यूट्रल वायरचा रंग कोणता? ए. निळा. बी. पिवळा. सी. हिरवा. डी. गुलाबी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. निळा. प्रश्न क्रमांक 28 वायर सोलण्याचे उपकरण कोणते? ए. पिष्टी प्लायर. बी. वायर स्ट्रिपर. सी. स्क्रूड्रायव्हर. डी. टेस्ट लॅम्प. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वायर स्ट्रिपर. प्रश्न क्रमांक 29 वायरिंग करताना वायरमध्ये काय वापरतात? ए. ओव्हरलोड. बी. फ्यूज. सी. PVC कोटिंग. डी. ग्रीस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. PVC कोटिंग. प्रश्न क्रमांक 30 मोटर वाइंडिंगमध्ये कोणती वायर वापरतात? ए. ॲल्युमिनियम. बी. तांब्याची एनामेल कोटेड वायर. सी. लोखंड. डी. स्टील वायर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. तांब्याची एनामेल कोटेड वायर. प्रश्न क्रमांक 31 मोटर वाइंडिंग करताना काय महत्त्वाचे आहे? ए. रंग. बी. वजन. सी. टर्न्स आणि गेज. डी. ग्रीस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टर्न्स आणि गेज. प्रश्न क्रमांक 32 वाइंडिंगमध्ये कमी टर्न्स असल्यास काय होते? ए. चालू कमी येतो. बी. व्होल्टेज जास्त लागते. सी. मोटर फिरत नाही. डी. तापमान कमी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. व्होल्टेज जास्त लागते. प्रश्न क्रमांक 33 रनिंग वाइंडिंगचे प्रतिरोध कसे असते? ए. कमी. बी. खूप जास्त. सी. 0. डी. अनंत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कमी. 34 स्टार्टिंग वाइंडिंगचे प्रतिरोध कसे असते? ए. कमी. बी. जास्त. सी. 0. डी. सारखे. प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जास्त. प्रश्न क्रमांक 35 डीसी प्रवाह कोणत्याही दिशेने जातो? ए. बदलत राहतो. बी. एका दिशेने. सी. अनियमित. डी. मागे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एका दिशेने. प्रश्न क्रमांक 36 एसी प्रवाहाची फ्रिक्वेन्सी भारतात किती Hz असते? ए. 50 हर्ट्झ. बी. 60 हर्ट्झ. सी. 25 हर्ट्झ. डी. 100 हर्ट्झ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 50 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 37 एसीचा उपयोग सामान्यतः कुठे होतो? ए. मोबाईल. बी. घरी व ऑफिसमध्ये. सी. गाड्यांमध्ये. डी. टॉर्चमध्ये. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. घरी व ऑफिसमध्ये. प्रश्न क्रमांक 38 सायन वेव्ह कोणत्या प्रवाहात असते? ए. डीसी. बी. एसी. सी. दोन्ही. डी. कोणत्याही नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. एसी.
प्रश्न क्रमांक 39 kWh म्हणजे काय? ए. किलो वोल्ट प्रति तास, बी. किलो वॉट प्रति तास, सी. कर्ट वोल्ट हर्ट्झ, डी. किलो वाट हेड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. किलो वॉट प्रति तास. प्रश्न क्रमांक 40 शॉर्ट सर्किट कशामुळे होते? ए. अर्थिंग, बी. वायर सोलले नाही, सी. लाईव्ह व न्यूट्रल भिडल्यामुळे, डी. फ्यूज असल्यामुळे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. लाईव्ह व न्यूट्रल भिडल्यामुळे. प्रश्न क्रमांक 41 सिंगल फेज सिस्टीममध्ये किती वायर असतात? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2. प्रश्न क्रमांक 42 थ्री फेजमध्ये किती फेज असतात? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 3. प्रश्न क्रमांक 43 थ्री फेज सिस्टममध्ये कोणते दोन्ही कनेक्शन वापरतात? ए. स्टार आणि डेल्टा, बी. लाईन आणि अर्थ, सी. फेज आणि अर्थ, डी. पॅरलेल आणि सिरीज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. स्टार आणि डेल्टा. प्रश्न क्रमांक 44 ओव्हरलोड रिले कशासाठी वापरतात? ए. आवाज वाढवण्यासाठी, बी. फॅन फिरवण्यासाठी, सी. मोटरचे संरक्षण करण्यासाठी, डी. तापमान मोजण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मोटरचे संरक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 45 डायोडचा उपयोग कोणत्या उपकरणात होतो? ए. ट्रान्सफॉर्मर, बी. रेक्टिफायर, सी. मोटर, डी. फॅन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. रेक्टिफायर. प्रश्न क्रमांक 46 जनरेटर कशाचे रूपांतर करतो? ए. विद्युत ते यांत्रिक, बी. यांत्रिक ते विद्युत, सी. प्रकाश ते उष्णता, डी. तापमान ते करंट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यांत्रिक ते विद्युत. प्रश्न क्रमांक 47 डीसी मोटरमध्ये कम्युटेटरचा उपयोग काय? ए. आवाज कमी करण्यासाठी, बी. फ्लक्स वाढवण्यासाठी, सी. करंट दिशा बदलण्यासाठी, डी. तार वळवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. करंट दिशा बदलण्यासाठी. प्रश्न क्रमांक 48 ट्रान्सफॉर्मर कोणत्या प्रकारचा यंत्र आहे? ए. स्थिर, बी. फिरणारे, सी. मिश्रित, डी. पोर्टेबल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. स्थिर. प्रश्न क्रमांक 49 ट्रान्सफॉर्मरचे कार्य कोणत्या तत्वावर होते? ए. इलेक्ट्रोस्टॅटिक इंडक्शन, बी. विद्युत चुंबकीय प्रेरण, सी. चुंबकीय विकर्षण, डी. स्थिर विद्युत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्युत चुंबकीय प्रेरण. प्रश्न क्रमांक 50 3 फेज पुरवठ्यात फेज कोन किती असतो? ए. 60 अंश, बी. 90 अंश, सी. 120 अंश, डी. 180 अंश. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 120 अंश. प्रश्न क्रमांक 51 इंडक्शन मोटरमध्ये रोटरचे प्रकार किती? ए. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2. तसेच इंडक्शन मोटरच्या रोटरचे दोन प्रकार, एक स्लिप रिंग रोटर, 2 वाऊंड रोटर. प्रश्न क्रमांक 52 स्क्विरल केज रोटर मुख्यतः कोणत्या मोटरमध्ये वापरतात? ए. डीसी मोटर, बी. इंडक्शन मोटर, सी. सिरीज मोटर, डी. शंट मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इंडक्शन मोटर. प्रश्न क्रमांक 53 डीसी मोटरमध्ये गती कोणत्या प्रकारे बदलतात? ए. पुरवठा दाब बदलून, बी. प्रवाह वाढवून, सी. तापमान वाढवून, डी. वायर बदलून. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. पुरवठा दाब बदलून. प्रश्न क्रमांक 54 स्टार कनेक्शनमध्ये लाईन व्होल्टेज फेज व्होल्टेजपेक्षा कसे असते? ए. कमी, बी. जास्त, सी. समान, डी. अवलंबून. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जास्त. प्रश्न क्रमांक 55 डेल्टा कनेक्शनमध्ये लाईन करंट फेज करंटपेक्षा कसा असतो? ए. जास्त, बी. कमी, सी. समान, डी. अवलंबून. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. जास्त.
प्रश्न क्रमांक 56 अर्थिंगचा मुख्य उद्देश काय आहे? ए. उपकरण हलके करण्यासाठी. बी. विद्युत धक्का टाळण्यासाठी. सी. ऊर्जा वाढवण्यासाठी. डी. उपकरण थंड करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. विद्युत धक्का टाळण्यासाठी. प्रश्न क्रमांक 57 अर्थपीठमध्ये कोणते पदार्थ वापरतात? ए. कोळसा आणि मीठ. बी. सिमेंट. सी. चुनखडी. डी. वाळू. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कोळसा आणि मीठ. प्रश्न क्रमांक 58 घरगुती अर्थिंगमध्ये पाईप किती खोलीवर पुरतात? ए. 0.5 मीटर. बी. 1 मीटर. सी. 2.5 मीटर. डी. 4 मीटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 2.5 मीटर. प्रश्न क्रमांक 59 सर्किटमध्ये ओव्हरलोड झाल्यास काय होते? ए. प्रवाह कमी होतो. बी. प्रवाह वाढतो. सी. दाब कमी होतो. डी. ऊर्जा वाढते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रवाह वाढतो. प्रश्न क्रमांक 60 एमसीबी ओव्हरलोड झाल्यास काय करते? ए. चालू ठेवते. बी. स्वयंचलित बंद होते. सी. स्पार्क निर्माण करते. डी. तापमान कमी करते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्वयंचलित बंद होते. प्रश्न क्रमांक 61 आरसीसीबीचे पूर्ण रूप काय आहे? ए. रेसिड्युअल कर्ट सर्किट ब्रेकर. बी. रोटरी कर्ट कंट्रोल बॉक्स. सी. रेसिस्टन्स कर्ट कंट्रोल ब्रेकर. डी. वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. रेसिड्युअल करंट सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 62 आरसीसीबी कोणत्या प्रकारचा दोष शोधतो? ए. ओव्हरलोड. बी. अर्थ फॉल्ट. सी. शॉर्ट सर्किट. डी. व्होल्टेज ड्रॉप. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अर्थ फॉल्ट. प्रश्न क्रमांक 63 घरगुती वायरिंगमध्ये सुरक्षिततेसाठी कोणता वायर जाड असतो? ए. लाईव्ह. बी. न्यूट्रल. सी. अर्थ. डी. सर्व समान. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. अर्थ. प्रश्न क्रमांक 64 मोटरच्या टर्मिनल बॉक्समध्ये यू, व्ही, डब्ल्यू काय दर्शवतात? ए. फेज. बी. न्यूट्रल. सी. अर्थ. डी. व्होल्टेज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. फेज. प्रश्न क्रमांक 65 रिलेचा उपयोग कशासाठी होतो? ए. प्रवाह तोडणे किंवा जोडणे. बी. दाब वाढवणे. सी. शक्ती मोजणे. डी. वायर गरम करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रवाह तोडणे किंवा जोडणे. प्रश्न क्रमांक 66 रेझिस्टन्स वाढल्यास कॅपॅसिटरचा चार्जिंग वेळ कसा होतो? ए. कमी. बी. जास्त. सी. समान. डी. अवलंबून. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जास्त. प्रश्न क्रमांक 67 फ्यूज कोणत्या तत्वावर काम करतो? ए. उष्णता. बी. चुंबकत्व. सी. प्रकाश. डी. ध्वनी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. उष्णता. प्रश्न क्रमांक 68 झेनर डायोड मुख्यतः कशासाठी वापरतात? ए. व्होल्टेज रेग्युलेशन. बी. प्रवाह मोजणे. सी. पॉवर वाढवणे. डी. तापमान मोजणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. व्होल्टेज रेग्युलेशन. प्रश्न क्रमांक 69 एलईडीचा पूर्ण अर्थ काय आहे? ए. लाईट एमिटिंग डायोड. बी. लाईट एनर्जी डायरेक्शन. सी. लो इलेक्ट्रिक डिव्हाइस. डी. लाईट इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. लाईट एमिटिंग डायोड. प्रश्न क्रमांक 70 एससीआर म्हणजे काय? ए. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. बी. सिलिकॉन कर्ट रेग्युलेटर. सी. सिग्नल कर्ट रिसिव्हर. डी. वरीलपैकी नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. प्रश्न क्रमांक 71 पॉवर फॅक्टरची मर्यादा किती असते? ए. 0 ते 1. बी. 0 ते 10. सी. 1 ते 100. डी. 0 ते 50. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 0 ते 1. प्रश्न क्रमांक 72 पॉवर फॅक्टर 1 म्हणजे काय दर्शवतो?
ए. शुद्ध प्रतिरोधी भार. बी. शुद्ध प्रेरक भार. सी. शुद्ध धारिता भार. डी. मिश्रित भार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. शुद्ध प्रतिरोधी भार. प्रश्न क्रमांक 73. 50 हर्ट्झ पुरवठ्यात एका चक्राचा कालावधी किती असेल? ए. 0.2 सेकंद. बी. 0.2 सेकंद. सी. 2 सेकंद. डी. 20 सेकंद. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 0.2 सेकंद. प्रश्न क्रमांक 74. शॉर्ट सर्किट झाल्यास प्रवाह कसा होतो? ए. कमी. बी. जास्त. सी. समान. डी. नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. जास्त. प्रश्न क्रमांक 75. पॅरलेल कनेक्शनमध्ये प्रत्येक उपकरणाला काय मिळते? ए. समान व्होल्टेज. बी. समान प्रवाह. सी. समान प्रतिकार. डी. समान पॉवर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. समान व्होल्टेज. व्हिडिओ आवडल्यास ॲडम इलेक्ट्रिकल स्टडी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करून बाकी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.